नागोठणे ग्रामपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकहाती सत्ता असताना विकासाचा मुद्दा पुढे करत नेते किशोर जैन यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर कट्टर शिवसैनिकांनी नागोठणे शाखेत जाहीर सभा घेत शिवसेना पुन्हा संपूर्ण ताकदीने उभी राहील असा निर्धार व्यक्त केला। सभेमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी किशोर जैन यांच्यावर जोरदार टीका केली। यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विकास नेमका काय असतो हे आम्ही येत्या काळात दाखवून देऊ। नागोठणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहील यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितले। जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांनीही जैन यांच्यावर जोरदार टीका केली। किशोर जैन यांनी गद्दारी केली आहे, त्यांचे शाखेतील नाव त्वरित पुसून टाका। जर ते कोणत्याही शिवसैनिकावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील तर मला थेट फोन करा, मी तातडीने हजर होईन। शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी आहे आणि मी या कट्टर कार्यकर्त्यांना सलाम करतो, असे प्रतिपादन नरेश गावंड यांनी केले। किशोर जैन यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेले रोहा उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। आम्हाला विश्वासात न घेता फसवण्यात आली, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। या सभेत बोलताना कट्टर शिवसैनिक मनोज कोळी यांनी आक्रमक पवित्रा घेतला। ते म्हणाले, शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून ते एक विचारांचे संघटन आहे। त्यामुळे कितीही नेते सोडून गेले तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही। आम्ही पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने काम करून नागोठण्यात भगवा फडकवू। या सभेला जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, रोहा तालुका प्रमुख नितीन वारंगे, पेड तालुका प्रमुख समीर म्हात्रे, जिल्हा युवती अधिकारी धनवंती दाभाडे, उपजिल्हा संघटिका दर्शना जौके, उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे, सचिन फुलारे, ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत यांच्यासह आंगराळी, खडकाळी, केएमजी विभाग, जोगेश्वरी नगर, रामनगर, कोळीवाडा आणि मोहल्ल्यातील शेकडो निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला काय सांगा, तुम्ही सगळे बालेकिल्ले होते, बालेकिल्ला होता शिवसैनिकांचा, त्याच्यामध्ये काही शिवसैनिक जे आहेत ते आज निघून गेलेले आहेत, काय म्हणणं आहे? नागोठणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि भविष्यात देखील नागोठणा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहील याचीच ग्वाही देण्यासाठी आज इथे सर्वच शिवसेनेचे कट्टर आणि खंदे कार्यकर्ते एकत्र जमले होते। आज कोणतीही पूर्वकल्पना न देता आज केवळ या सर्व मंडळींना जी काही घडामोड सध्या राजकीय चालू आहे या दृष्टिकोनातून इथेपर्यंत भेटण्यासाठी आम्ही सर्व प्रमुख मंडळी इथे जमलो होतो। परंतु अगदी उत्साहाने आणि अत्यंत जोशामध्ये सर्व शिवसैनिकांनी इथे अगदी शिवसेना ही नागोठणा विभागाची शान होती आणि राहील याची ग्वाही देत कोणीही कुठेही गेला तरी शिवसेनेला कधीही फरक पडत नसतो आणि त्याला अपवाद नागोठणा कधीच राहणार नाही याची ग्वाही या ठिकाणी आम्हा सगळ्या मंडळींना दिली। खरं तर तरुण कार्यकर्त्यांची फार मोठी फळी या नागोठण्यामध्ये आहे, त्याच्यामुळे कोणीही कितीही जरी पदाधिकारी कुठल्याही इतर पक्षामध्ये प्रवेश केला तरी फार मोठा फरक शिवसेना या संघटनेवर पडणार नाहीये याची आम्हा सगळ्याच मंडळींना खात्री आहे। आपण पाहतो की आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बरेचसे शिवसैनिक जे आहेत ते देशभरामध्ये म्हणजे पक्ष सोडून जाण्यापर्यंत त्यांची मदत जाते। आपण पाहतो की त्यांना सर्व काही शिवसेनेने दिलेलं आहे आणि त्यांचं खूप म्हणजे पिढ्याने पिढ्या त्याच्यावर चालतील असे एवढं त्यांना मिळालं आहे, तरी यांना काय कमी पडतं की ते शिवसेना सोडून जात आहेत? तर आता शिवसेना ही कोणती राजकीय पक्ष नाही आहे, शिवसेना हा एक विचार आहे, शिवसेना ही एक संघटना आहे। ही शिवछत्रपतींच्या विचारावर चालणारी, मराठी माणसाचा मानबिंदू, मराठीपणाचा अभिमान, स्वाभिमान आणि मराठी भाषेचा स्वाभिमान घेऊन जगणारी ही संघटना आहे। बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांवर जोपासणारी ही संघटना आहे। त्यामुळे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आजही प्रत्येक शिवसैनिक प्रेरित आहे।
आज खरं तर सर्वत्र राजकारणाचा चिखल झालेला असताना सर्वत्र सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं सर्वत्र बजबजपुरी मागणी असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपामध्ये या राजकारणाला एक चांगले सुगीचे दिवस आणणारा एक कुटुंब प्रमुख अद्यापही सगळ्यांना एक आशादायक असं चित्र देताना दिसत आहेत आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून प्रत्येक शिवसैनिक कटिबद्ध आहे. त्याच्यामुळे असे कितीही शिवसेनेवर आघात झाले, कितीही लोकांनी पाठीवरून शिवसेनेचा वार केला आणि अनेक जणांनी इथे जरी पक्ष सोडून गेले तरी हे असे जे कोणी शिवसेनेचे मोठे नेते स्वतःला समजत होते हे शिवसेनेमुळे आहेत, त्यांच्यामुळे शिवसेना नाही याचीच प्रचिती यापुढे देखील नागोठणेकरांना आल्याशिवाय राहणार नाही. येत्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी असा बदल घडवलेला आहे त्यांनी फक्त आणि फक्त या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर स्वतःच्या प्रतिमा पडताळून पाहूया की आपण ज्यासाठी आयुष्यभर हा कयास केला परंतु आज कुठेतरी छोट्याशा स्वार्थासाठी आपण या शिवसेनेला दूर लोटले, परंतु सर्वसामान्य शिवसैनिकांना मात्र आपण आपल्यासोबत जोडू शकलो नाही याची प्रचिती त्यांना या निवडणुकीनंतर निश्चित येईल. नागोठण्यामध्ये संपूर्णतः शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा हे लोक गेले. आज शिवसैनिकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत, काय म्हणतात? जसं सांगितलं की शिवसेना ही कोणाच्या नेत्यामुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे नसते, तर तो व्यक्ती या शिवसेनेमुळे मोठा होत असतो. त्याच्यामुळे कोणी काही गेलं, कुठेही गेलं याचा परिणाम या नागोठण्यातील शिवसेनेवर होणार नाही. शिवसेनेची ग्रामपंचायत तर होतीच, शिवसेनेची जिल्हा परिषद देखील या ठिकाणी होती आणि मी अगदी ठाम विश्वासाने सांगतो की यापुढे देखील येणाऱ्या जिल्हा परिषद इथे फक्त शिवसेनेची मशालच फडकणार आहे याची मी ग्वाही या निमित्ताने इथे देतो. ग्रामपंचायत असताना देखील बाकी त्यांना जिथे विकास करायच्या उद्देशाने म्हणून सर्वसामान्यांना भुलून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करावासा वाटतं यासारखं दुर्दैव नाहीये. तुम्हाला लोकांनी येथील विश्वासाने अगदी नागोठण्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीने तुमच्यावर विश्वास दर्शवून तुम्हाला इथे निवडून दिलं होतं. अशा पद्धतीने तुम्हाला कुठेतरी स्वतःला गहाण ठेवून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठीचा तो कौल नव्हता. हा प्रत्येकाने तुम्हाला स्वतःला इथे सक्षम समजून या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं होतं. परंतु तुम्हाला जर ती खात्री नव्हती तर त्यावेळी तुम्ही जर शिवसेनेच्या पॅनलवर जेव्हा तुम्ही निवडून गेलात आणि आता जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये जाण्याचा विचार करताय तर हा तो सर्वसामान्य नागरिकांचा आणि सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात आहे. त्याच्यामुळे प्रथमतः अशा सगळ्या मंडळींनी या ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि मगच कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करावा. धन्यवाद. आज मी काय बोलत नाही दादा, पण आजची तारीख लिहून बघा. जेपी पुढे लागलेली आहे, ज्यांनी निष्ठा सोडलेली आहे त्यांचा जर मोहल्ला बंद नाही केला ना जे आतापर्यंत शिवसेनाचा जो पण काम झालेला ठीक आहे, नेतृत्व बदलला, आता त्याला नेतृत्व आहे. या शिवसेनेला आपण परत जोमाने उभी करू, निश्चित उभी करू. एवढे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. समोर घ्या, समोर जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे.